से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा, है अर्ज़ी दीवाने की, जहाँ पूरी सुहानी देखी, रोज वही तेरी शाम हो। कभी याद करे जो ज़माना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल तेरा नाम हो। ओ देश मेरे, तेरी शान पे सदके, कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, धूप से रोशन, तेरी हवा पे मोड चला करूया या संविधानाचे आधार, ज्याने दिला आपला जगण्याचा शिक्षणाचा अधिकार. माननीय प्रमुख पाहुणे, शिक्षक आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे नाव आरती आहे. मी आपल्या राष्ट्रीय उत्सव प्रजासत्ताक दिनाविषयी काही शब्द बोलणार आहे. 74 वर्षापूर्वी या दिवशी आपली राज्यघटना लागू झाली. दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले होते, भारताचे नागरिक या नात्याने भारतीय संविधान हा आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपल्या देशाचे प्रशासन यांच्या मूलभूत तत्वांवर आधारित आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु 26 जानेवारी 1950 पासून आपली राज्यघटना अस्तित्वात आल्यावर आपण प्रजासत्ताक देश बनलो. राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती आले आणि 1952 मध्ये आपल्या देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. गेले 74 वर्षात आपल्या देशाचे अनेक बदल
अनेक बदल झाले आहेत. देशाची कमान लोकांच्या हाती आली आणि भारत हा लोकशाही देश बनला. अनेक विकासाबरोबरच काही त्रुटीही या मार्गात आल्या आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या देशासाठी अनेक सैनिक आणि महान नेत्यांनी आपले प्राण दिले. या महान व्यक्तींमुळे आपण शांत जीवन जगत आहोत. म्हणून आज आपण यांच्या बहुमोल बलिदानाचे स्मरण करण्याची शपथ घेऊ आणि भारताला एक चांगला राजवाडा बनण्याचे प्रयत्न करू. जय हिंद, जय भारत.